राष्ट्रीय ओबीसी महासंघ के अध्यक्ष डॉक्टर बबन राव तायवाड़े ने भी ओबीसी समाज के आरक्षण में कोई भी समझौता स्वीकार नहीं करने की बात कही है। उन्होंने कहा कि महाराष्ट्र में भी जाति निहाय जनगणना होनी चाहिए। इसके साथ ही उन्होंने मनोज जरांगे पाटिल के वक्तव्य की भी निंदा की है। बिहारमध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना केली, तशीच जातनिहाय जनगणना महाराष्ट्रामध्ये सुद्धा करण्यात यावी ही आग्रहाची मागणी आम्ही 29 सप्टेंबरला मांडली होती। तेव्हा सरकार सकारात्मक आहे आणि लवकर याच्यावरती आम्ही निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं, ज्याची पूर्तता अजून झालेली नाही। त्याच्यावर सुद्धा काल चर्चा झालेली असावी, अजूनपर्यंत कानावर आले नाही। झालं असेल तर या सर्व आमच्या ओबीसी नेत्यांनी सरकारशी संघर्ष करून या राज्यामध्ये ओबीसी समाजाची किंवा सर्व समाजाची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय सरकारला घेण्याकरता बाध्य करावं आणि या राज्यामध्ये सर्व जातींची जातनिहाय जनगणना करून द्यावी ही सुद्धा आग्रहाची मागणी त्यांनी लावून धरावी आणि ते करून घ्यावं असं मी निवेदन करतो। आणि हे बघा कसं आहे की खरं म्हणजे जरांगे पाटील दिवसेंदिवस ओबीसी नेत्यांवरती जे खालच्या स्तराची भाषा वापरतात आहे, कुणाचं पॉलिटिकल कॅरियर संपवण्याची भाषा करतात, तेवढी त्यांची उंची आहे का याचा पहिले त्यांनी विचार करावा। एखाद्या व्यक्तीचं पॉलिटिकल कॅरियर संपवणं म्हणजे हे नाही आणि कोण किती प्रमाणामध्ये आहे। तुम्ही जर एखाद्या तुमच्या समाज जातीच्या मी तर जाती म्हणतो तुमच्या जातीच्या भरोशावर त्यांचं राजकीय आरक्षण संपवण्याची गोष्ट करत असाल तर तुमच्यापेक्षा जास्त संख्येने ओबीसी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे उभे राहील आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपू देणार नाही।